नमस्कार, मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पिराची कुरोली येथे आलो आहोत आणि पंढरपूर तालुक्यातील संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम या पिराची कुरोली गावामध्ये असून त्या पालखी तळावरती आहोत. आणि या पालखी तळावरती वारकऱ्यांच्या सेवेसाठी काय काय सुविधा केलेल्या आहेत आणि ग्रामपंचायत पिराची कुरोली ही वारकऱ्यांच्या सेवेसाठी कशी सज्ज आहे हे आपण पाहण्यासाठी येथील सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामविस्तार अधिकारी यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार, मी सरपंच प्रतिनिधी शेख बाबलाल शेख, माझी पत्नी सरपंच आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी यांचा आपल्या पंढरपूर तालुक्यातील पहिला मुक्काम पिराची कुरोली येथे 22 तारखेला होणार आहे. तरी त्यासाठी आम्ही एक 25 दिवस झालं आणि या पालखी तळावर लाईट, पाणी, स्वच्छता ह्याची कामे केलेली आहेत. आता जवळजवळ पूर्ण होत आलेली आहेत कामं. तरी वारकऱ्यांसाठी आंघोळीचं शॉवर बसवलेले आहेत. तसंच महिलांसाठी स्नानगृह अशी चांगली व्यवस्था केलेली आहे. आणि पाणी, लाईट, हायमास्ट 17 हायमास्ट आहेत पालखी तळावर. यंदा आपल्याला कलेक्टर साहेबांनी पालखी तळ किती एकराचा आहे साधारण? 19.5 एकराचा. हां, तर 19.5 एकरावर मोठा पालखी तळ असल्यामुळे जास्त दिवस लागते ते सगळं सुखसुविधा पुरवण्यासाठी. तरी शौचालय आहेत, 70-72 शौचालय आहेत बांधलेली कायमस्वरूपी. आणि जे आपले जे मोबाईल टॉयलेट 1111 असतात पूर्ण गावात. आणि पालखी तळावर 6-7 बसवतो आम्ही. तर सगळे आता जवळजवळ 90% आमचे काम पूर्ण झालेलं आहे. आणि 5 वर्ष झालं संत तुकाराम महाराज पालखीच्या मुक्कामाची व्यवस्था अगोदर 1 महिन्यापासून करावी लागते आम्हाला. यात झालेलं आहे बरोबर, चांगले आहे, सुसज्ज असं पालखी तळ आहे. आता लाखो वारकरी येत आहेत आणि त्या लाखो वारकऱ्यांच्या सेवा सुविधा करण्यासाठी किंवा जाताना वारकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया असते त्या? गेल्या वर्षी शावर आम्ही 2 वर्ष झाली शावर बसवली. म्हणजे आपली पहिलीच ग्रामपंचायत शावर बसवणारी. हा, तर ते खास म्हणावं लागेल, पंढरपूर तालुक्यामध्ये पहिलीच ग्रामपंचायत आहे की वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्नानासाठी शावरची सोय करणारी. वारकरी आंघोळ करत होते बरं का, तिथे एक असेच तुमच्यासारखे एक बाईट घ्यायला आली. म्हणजे 4-5 लोक त्या स्टँड पोस्टला होते. तर ती म्हणजे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे म्हणजे शावर खाली उभं राहून आंघोळ करण्यासाठी. तर त्यांना एकदम चांगली व्यवस्था केली म्हणजे तुम्ही असं बोलत होती. वारकऱ्यांची सेवा ही पांडुरंगाची सेवा अशी मानली जाते आणि पांडुरंगाच्या सेवेत कुठली कसर पडणार नाही याची काळजी घेता तुम्ही? हो, 100%. तर आम्ही आमची ग्रामपंचायत ग्रामपंचायतीतील सर्व सहकारी व गावकरी मिळून आम्ही सर्व ह्या पालखीचं सगळ्या व्यवस्थेचं आम्ही नियोजन करतो. सर्वजण मिळून सर्वांचं सहकार्य असतं. हे पालखीचं लाईट आणि स्वच्छता म्हणजे आम्ही चांगल्या प्रकारे नियोजन करतो वारकऱ्यांसाठी. आतापर्यंत सर्व शासनाचे प्रतिनिधी, सर्व अधिकारी, जिल्हा लेवलचे कलेक्टर साहेब, ॲडिशनल शिओ, पालकमंत्री, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, समितीचे सभापती आणि आम्हाला निधीसाठी चांगलं सहकार्य केलेलं आहे. आता शासनाचा निधी येतोय तो कारण वारकरी संख्या लाखोची आहे, तो पुरेसा आहे का? शासन अजून वाढवून द्यावा असं वाटतं? पुरेसा आहे, परंतु प्रत्येक वर्षी थोडं काहीतरी नवीन करावं लागतं. त्यामुळं थोडं रस्ता असतात, आसपासच्या वाड्या वस्त्या असतात, त्यासाठी रस्त्यासाठी पण आम्हाला इथं पालखी तळावर 100 बाय 100चा मंडप पालकमंत्र्याला मागणार आहे. चालू होता दौरा, परंतु भेट होईल.
आपल्या जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर इथे एक मोठा मंडप झाला, मग चांगली सुविधा होती निर्माण. नमस्कार. नमस्ते. नाव सांगा आपलं. मी लोंढे ग्राम अधिकारी पिराची कुरोली. आषाढी वारीचा चालू वर्षीचा पहिला पंढरपूर तालुक्यातला मुक्काम आमचा पिराची कुरोली ते दिनांक 22 जुलैला बुधवारी संध्याकाळी असतो. आपल्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्यापैकी 90% तयारी पूर्ण झालेली आहे. राहिलेले 2 दिवसात काय स्वच्छतेचे काम असेल, जर्मन हँगर मंडप आहेत 2, जलावरोधक मंडप 2 आहेत, टॉयलेटची कामं आहेत. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गोरे साहेब, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष साहेब, वैद्य साहेब, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब कुशल जैन साहेबजी यांनी, त्याचप्रमाणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोळींकर सर आमच्या गावासाठी ग्रामपंचायतीसाठी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आम्हाला भरपूर निधी दिलेला आहे. त्या निधीचा विनियोग तालुका लेवलने प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता असतील, आमचे गट विकास अधिकारी सन्माननीय अमोल जाधव साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 4-5 दिवस अहोरात्र आम्ही विकास कामे चालवले आहेत. चौकीच्या ठिकाणी मुरुम टाकणे, पाण्याचे टँकर, कॅटरिंगच्या पॉईंटच्या त्या ठिकाणी मुरुम टाकणे, हायमास्ट बसवणे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब यांनी 2-3 वेळा भेट दिली. त्यांनीही तात्काळ कामं चालू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आम्ही 24 तास इथं रात्रंदिवस कामं चालू आहेत. मंडपमध्ये रोलिंग करणे, मंडपासाठी लाईट व्यवस्था देणे, त्यानंतर सार्वजनिक शौचालय दुरुस्त करणे, रस्ते असतील, कुठं गावात साफसफाई असेल, फॉगिंग करणे, अशी कामं बऱ्यापैकी आम्ही तयारी पूर्ण झालेली आहेत. जर्मन हँगरचं काम माझं चालू केलेलं आहे. तालुका पंचायत समितीचे सभापती असतील, उपसभापती असतील, त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या वतीने सर्वांनी भेट देऊन आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांचंही सहकार्य भरपूर आहे. MSCBचे असतील त्यांनी वेळोवेळी ज्या आमच्या अडचणी असलेल्या दुःखीच्या असतील त्याही सोडवल्यात. सर्वांनी सर्व जे प्रशासन आहे, प्रशासनातले सर्व कर्मचारी असतात ते गेले आज 15-20 दिवस झालं अहोरात्र आरोग्य विभाग असेल, ग्रामपंचायत विभाग असेल, बांधकाम विभाग आहे, पाणी पुरवठा विभाग आहे, ते सतत कर्मचारी दररोज आपापल्या परीने आपापल्या जबाबदारीची कामं पार पाडतात. आम्ही अंदाजे वारी आता 2 दिवसात येऊन थकलेले आहे. आम्ही सर्वजण रात्रंदिवस वारकऱ्यांची सेवा करून प्रशासनाचं काम उत्कृष्टपणे नक्कीच करणार यात काही कुठं शंका नाही. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामपंचायत सज्ज आहे. तुमच्या जर्मन हँगर मंडप असेल किंवा आमच्या पालखी तळावर आम्ही फूट मसाज सेवा करतो दरवर्षीप्रमाणे, ते चालू आहे. पाण्याचे टँकर असतील, टँकर भरण्याची व्यवस्था असते. फूट मसाजची सोय म्हणजे नेमकं काय आहे? वारकरी दिवसभर चालून थकलेले असतात, त्यांना कुठेतरी एक विसावा म्हणून त्यांच्या मशीनवर पाय ठेवून त्यांना एक मसाज केलं जातं. मशीन मग आणलेत का तुम्ही? हो, मशीन आमच्याकडे आहेत. हा, आणि परत पंचायत समितीने एक नियोजन केलेलं असतं की ग्रुप वाईज असं मशीन द्यायचं. पुढं मागच्या झाले की पुढचे झाले पुढं असे ती एक सगळ्या इतर गावाच्या मशीन एका ठिकाणी द्यायची आणि त्याप्रमाणे वारकऱ्यांची सेवा सुविधा करायच्या. आरोग्य करून जी काय गोळ्या औषधं 2 ठिकाणी आमच्या ICU ट्रामा सेंटर या ठिकाणी आहे आमच्या पालखी तळावर, ते चालू आहे सध्या काम. म्हणजे चालून बनलेल्या वारकऱ्यांसाठी पाय दाबून पाय चेपून देण्याचं काम सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून यावर्षी चालू आहे. आणि त्यामुळे वारकऱ्याच्या मनामध्ये अतिशय आनंद होतो. आणि पिराच्या कुरोलीचा पालिकेचा हा सज्ज आहे. पटांगण आहे 19.5 एकराचा, भरपूर जागा आहे. अशा पटांगणामध्ये अगदी विसावलेला वारकरी मनसोक्तपणे आराम करतो. जर्मन हँगरच्या मंडपामध्ये असेल, जलावरोधक मंडप असेल किंवा इथं जे पटांगण आहे, भव्य दिव्य पटांगण आहे, त्याच्यात रोषणाई वगैरे करून तशी वारकऱ्यांची व्यवस्था आम्ही करतो. प्रशासनाच्या सहकार्यानेच करतो. आलेल्या सूचनाच्या काटेकोरपणे पालन करून वेळोवेळी जे अधिकारी भेट देतात त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी सांगितलेल्या सूचनाचं काटेकोरपणे पालन करून आमच्या त्यांच्याही माध्यमातून काम करत असतो. नमस्कार. नाव काय? कल्याण सावंत, नेंबरा ग्रामपंचायत पिराची कुरोली. काय या सुविधा जी आता सरपंच तुम्ही भाऊसाहेब किंवा संपूर्ण ग्रामपंचायत, ग्रामस्थ, वारकरी आज आळंदीकडून निघालेले, तुमच्या गावात पंढरपूर तालुक्यातला पहिला मुक्काम आहे, पंढरपूर तालुक्यातला, आणि मग त्या निमित्तानं तुमचे गावकरी, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत वारकऱ्यांच्या सेवेसाठी कशी सज्ज आहे? जसा बिहूपासून जी वारकरी येते ना, तसा पिराची कुरोली मधला 1 नंबर पालखी तळ आहे. आम्ही सगळी बॉडी मिळून 1300 बॉडी आहेत, सगळी मिळून आम्ही एक जीवानं काम करत आहे.
टॉयलेट असो, स्वच्छता असो, गावातला रस्ता असो, बोरमीकरण असो, कुठलीही गावातल्या सुविधा सुद्धा आम्ही एका जीवाने करत आहे. हे साधारणतः पंढरपूर तालुक्यामध्ये पालखीला म्हणजे पालखी ज्यावेळेला पोहोचतील त्यावेळेला पहिला मुक्काम तुकाराम महाराजांच्या पालखीचा इथं असणार आहे आणि यामध्ये सर्व सोयीयुक्त ग्रामपंचायत सज्ज आहे. आता यांनी आपल्याला दाखवलं मग आज किती पाण्याचे शावर हे तुम्ही बघताय ते पाण्याचे शावर पहिली ग्रामपंचायत आहे वारकरी त्यामध्ये पाण्याच्या शावर खाली आंघोळ करतील. पाण्याची सुविधा केलेली आहे, आरोग्याची, रस्ते आणि तिथली स्वच्छता अतिशय हे आपण जे बघता आहात संपूर्ण पटांगणामध्ये जी स्वच्छता आहे ती संपूर्ण स्वच्छता करून वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामपंचायत सज्ज आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि असंच आपण भेटत राहू. आपलं चॅनल जर सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.